सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे। आज इथं कोल्हापूर शहर काँग्रेस मधील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते, निर्धार मेळाव्यात उपस्थित असलेले सर्व मंडळी आज इथं आलेले आहेत। तसेच त्या काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय आमदार सतीश बंटी पाटील, आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, देश महापौर माधवराव आठवळे, श्री सचिन चव्हाण, राजू लाटकर, दौलत देसाई, बाळासाहेब सरनाईक, अनंत माने, सूर्यकांत पाटील पुदियाकर, तसेच आज इथं सर्व उपस्थित काँग्रेस प्रेमी आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आज इथं उपस्थित आहे। अशा तऱ्हेने सर्व आज आलेले त्यांचं स्वागत करून आपल्याला इथं काँग्रेसच्या कमिटीच्या काँग्रेसच्या ऑफिसमध्ये आपण सर्व आलात। त्यातून एकच आपल्याला लक्षात येईल की काँग्रेस आज अनेकांच्या वाटतंय की काँग्रेस संपली आहे, ती काँग्रेस संपली नाही, एवढं सगळ्यात प्रथम मी सांगतो आपल्याला। आज आपण सर्व आपण एक आपल्या दृष्टीच्या पुढे आज एक उद्देश जो आहे तो महानगरपालिकेमध्ये चांगलं आपलं कार्य दाखवायचं आपल्याला। त्यासाठी आपण इथं सर्व एकत्र आलो आहोत आणि त्यासाठीच मोठ्या संख्येने आपण सर्व इथं एकत्र आला आहात आणि निर्धार आपण केलेला आहे की येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण जास्तीत जास्त चांगला काम करून आपण काँग्रेसच्या साठी आणि आपल्या सर्वांच्यासाठी, जनतेसाठी चांगलं आपण कार्य करू, एवढा आपण निर्धार करून इथं सर्व एकत्र आला। तर प्रश्न आता आपल्याला आपले अध्यक्ष बंटी पाटलांनी तर रणशिंगच फुंकलाय असं म्हटलं चुकीचं होणार नाही। रणशिंग फुंकताना तरी सर्व गोष्टी, अनेक गोष्टी ज्या अस्पष्ट होत्या त्या क्लिअर केल्यात आणि ते शेवटी सांगितलं की जे आपल्या बरोबर आहेत ते आहेत, नाही आहेत ते नाही आहेत, म्हणजे काळजी करू नका आणि जनता मात्र आपल्या सोबत राहणार आहे, हा ठाम विश्वास त्यांनी जो दाखवला हे चांगली गोष्ट आहे। आज आता गेले अनेक वर्षापासून कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेची निवडणूक झाली नाही, तर निवडणूक आता येणारच आहे, 4 महिन्याच्या आत निवडणूक होईल। मला वाटतं जास्तीत जास्त आपला गणपती दसरा त्याच्यात जाईल, मग दिवाळीच्या आधी येईल किंवा नंतर येईल ते आता सांगता येत नाही, पण आपण सर्व तयारीला लागलं पाहिजे, कारण वेळ कमी आहे। वेळ कमी असताना आपण आपल्या आपल्या परीने कार्यकर्त्यांपर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचून आपल्या भागामध्ये आपण काय काय देणार आहोत। बंटी पाटलांनी तर आता सांगितलंय, आम्ही हे करणार की एक वॉर्डामध्ये काय करणार, एक मोठ्या वॉर्डामध्ये एक आपली गोष्ट काय करणार आहे ते सुद्धा त्याचं क्लिअर होईल आणि त्या दृष्टिकोनातून सर्व विकास कामे जे आता खंडित पडलेले आहेत, अनेक कॉन्ट्रॅक्टरांचे पैसे मिळत नाहीत, त्यांनी एकाने तर आता परवा आत्महत्या केली, अशी परिस्थिती सगळीकडे झालेली आहे आणि त्यातूनच आपल्याला एक चांगलं सुशासन निर्माण करायचं आहे आणि पहिले आपण आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्या लेवलला आपण करूया, नंतर पुढचं बघता येईल आपल्याला। त्या तिकडं न विचार करता
डावीकडं उजवीकडे बघता सरळ सरळ तऱ्हेने आपण पुढे गेलं पाहिजे आणि एकत्रितच आपले उद्देश आपल्या नजरेपुढे स्पष्ट ठेवून आपण आपले विचार जनतेपुढे जेव्हा आपण देऊ घरोघरी जाऊन पोचू आणि आपल्याला काय त्यांचे प्रश्न समजून घेऊन अनेकांना तर माहीतच आहे परंतु हेच प्रश्न एकमेकाच्या बरोबर काँग्रेस कमिटीमध्ये पुन्हा एकदा त्याच्यात चर्चा करून आणि सगळ्यांना कामाला लावून आपण काम केलं पाहिजे अशी परिस्थिती आहे. तर मला खात्री आहे काँग्रेस पक्षाला जो इतिहास आहे तो कुठल्याच पक्षाला नाही आहे आणि स्वातंत्र्यापासून जर आपण पाहिलं स्वातंत्र्य मिळवल्या त्या वेळेपासून पाहिलं आज तागाय तो आपला पाया आहे. काँग्रेससारखा पाया पूर्ण भारतभर कोणाचाच नाही आहे एवढं निश्चित आहे. आणि पण आता आज भारताचे विषय आपण घेत नाही आहे राज्याचे सुद्धा आज विषय आपल्या पुढे नाही आहेत. आज आपल्याला एकच लक्ष आपण केंद्रित करत आहे की महानगरपालिकेचं अर्जुनाने जसं लक्ष केंद्रित करून बाण मारला तसंच आपण सुद्धा चांगलं काम केलं पाहिजे. पूर्ण लक्ष केंद्रित करून आपल्याला जे घडवून आणायचं आहे ते घडवून आणण्याच्या मागे आपण सर्वांनी लागलं पाहिजे. एकमेकांचे पाय खाली ओढण्याच्या कामातून निश्चितपणे आपण तसं करणार नाही. जरी आपलं तरी ते आपल्याला त्याचा अनुभव आहे आणि म्हणून चुकीच्या गोष्टी त्याकडनं होऊ नये त्याकडनं लागलं पाहिजे. सर्वांनी एकत्र मिळून काम केलं निश्चित मला वाटतं आपल्याला सर्वांनाच लक्षात येईल आणि काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपण काही चांगलं काम करू शकतो. म्हणूनच आज आपण सर्व इथं जोमाने आलेला आहात. सर्व एक देश काँग्रेसची मंडळी आज जे इथं आलेले आहेत जे आपल्यामध्ये ते सुद्धा अनेक आपल्यामध्ये आज इथं आलेले आहेत. अशा तऱ्हेने सर्वांच्या ताकदीने बहुजन समाज आपल्याला पुढे न्यायचा जर असेल सर्वांना बरोबर एकत्र घेऊन सगळ्या समाजाला एकत्र करून घेऊन आणि बरोबर तिकीट वाटप करून बरोबर करून आपल्याला पुढे जायचं आहे. जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही आणि अन्याय होऊ द्यायचा नाही हे याकडे आपल्या सगळ्यांचं निश्चित लक्ष राहील आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या कामाला लागलं पाहिजे. वेळ आता जास्त नाही आहे. 4 महिन्याची जास्तीत जास्त वेळ आपल्याला मिळणार आहे आणि म्हणूनच आपण एक आपल्या लोकल कमिटी सुद्धा कराव्यात आणि लोकल कमिटीच्या माध्यमातून आणि वरनं मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या कामाला लागावं एवढं मी सांगतो आणि विजय आपलाच होईल यात काही शंका नाही. कारण सत्याची बाजू आपली आहे. सत्यामुळे जयते आपण आपल्या राष्ट्राचा बाकी आपण समजतोय त्यात हेच लक्षात ठेवून आपण काम केलं तर निश्चितच आपल्यामध्ये जे सगळे चांगले मंडळी आहेत ते निवडून निश्चित येतील आणि निवडून फक्त येतील असंच नाही आहे पण पुढच्या 5 वर्षामध्ये निश्चित चांगलं काम करतील हा सुद्धा विश्वास आपण त्यांना दिला पाहिजे आणि तो आपण आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून तुम्ही असं आम्हाला दिला आहात असं म्हटलं तर हे बरोबरच आहे. तर अशा तऱ्हेने आपण सगळं एकत्र आला आहात ही आपल्याला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि काँग्रेस पक्षाचा विजय मोठा मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण सहभागी व्हा आणि आपण सहभागी होऊन हा विजय मिळवा याची एवढं सांगून मी आपली रजा घेतो. जय हिंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.